तुम्हाला माहित आहे का, आपण रागावर नियंत्रण ठेवत नाहीत म्हणून आपलं बरंच नुकसान होतं. माझी एक मैत्रीण आहे आणि तिच्या नवऱ्यानं तिला रागामध्ये फक्त एक चापट मारली होती, म्हणून तिनं पण चप्पल घेतली आणि नवऱ्याला मारली. मग असं रागारागामध्ये दोघांचं भांडण थोडंसं वाढत गेलं. मग ती माहेराला गेली. मायराला गेल्याच्या नंतर तिच्या भावानं तिच्या नवऱ्याला खूप मारलं. मग असं हे ह्यांचं भांडण वाढतच गेलं, पार कोर्टापर्यंत भांडण वाढत गेलं त्यांचं. तर कोर्टापर्यंत भांडण वाढत गेलं. मग शेवटी त्या दोघांचा तलाक झाला. दोघं शेवटी वेगळे वेगळे झाले. मग त्यानं दुसरी बायको केली. तो निवांत राहिला, छान राहिला, सुखी संसार त्यानं नंतर डबल चालू केला. आणि ही आपल्या आईच्या इथंच राहिली, आईच्या इथंच पडून राहिली. आणि भाऊजाईची सारखे टोमणे खात राहिली. भाऊ खालीवरी बोलत राहिला. आई पण बरं बघत नव्हती. पुन्हा भाऊजाई पण म्हणायची, स्वतःचं घर सोडून आली ना नवऱ्यासोबत भांडून, आता आमच्या घराचं संसाराचं वाटोळं करते का. म्हणजे हे तिला सारखे टोमणे ऐकायला सारखे कंटिन्यू. मग तिच्या म्हणजे हाल म्हणजे असे कुत्र्यासारखे झाले की एक एक दिवस ती विचार करायची, अरे यार, मी जर त्या टायमाला माझ्या नवऱ्यासोबत जर भांडण केलं नसतं ना, तर मला आज माझ्या आईच्या इथं बसून माझ्या वहिनीचे टोमणे, भावाचे, शेजाऱ्या पाजाऱ्याचे टोमणे खावा लागले नसते. आज काय हाल झाले माझे. माझा नवरा पार सुखानं राहतोय आणि मी इथं घरचेचे टोमणे खाते. त्यावेळेस जरा मी रागावर माझ्या कंट्रोल केलं असतं तर आज हे हाल माझे झाले नसते. तर फक्त मला एवढं म्हणायचं की कधी पण रागावर थोडंसं कंट्रोल करा, नियंत्रण करा. एवढा पण राग करत जाऊ नका की जेणेकरून संसाराचं वाटोळं होईल. आधी 10 वेळेस विचार करत जा काय पण करायच्या आधी. नको एवढं, नको म्हणजे एवढं टोकाला नको जाणं की पार संसाराचं वाटोळंच होणं. बरोबर आहे का नाही. चला, गुड नाईट, बाय बाय. असंच बसले होते, ते गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगितली.